वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूजच्या पाठपुराव्याला यश. खरेवली कानडी मार्गावरील रस्ता तात्पुरता दुरुस्त. नमस्कार, वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. शहापूर सहसंपादक शंकर गायकवाड यांच्याकडून सविस्तर वृत्त. शहापूर तालुक्यातील खरेवली कानडी मार्गावरील अपूर्ण पुलामुळे गेल्या 2 वर्षापासून पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येची बातमी वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूजने प्रसिद्ध केली होती. या गंभीर समस्येची दखल घेत वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूजचे सहसंपादक शंकर गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून सार्वजनिक बांधकाम विभाग, शहापूरचे अधिकारी सोनवणे साहेब तसेच इंजिनियर ठाकूर रावसाहेब यांनी तातडीने कारवाई करत पुलाजवळील रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून दिली आहे. त्यामुळे पावसामुळे साचणाऱ्या पाण्यातून वाहन चालकांना मार्ग काढताना होणारा त्रास काही प्रमाणात कमी झाला आहे. पुलावर पाणी साचल्यामुळे रिक्षा, दुचाकी तसेच लहान वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा वाहने पाण्यात अडकण्याची परिस्थिती निर्माण होत होती. विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि स्थानिक नागरिकांना दररोज या समस्याला सामोरे जावे लागत होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती झाल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर नागरिकांची तसेच वाहनांची वर्दळ वाढणार असल्याने रस्त्याची दुरुस्ती वेळेत झाल्यामुळे गणेश भक्त, नागरिक, वाहन चालक तसेच गणेश मूर्ती व गणेशोत्सवाच्या साहित्याची वाहतूक करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूजने नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोनवणे साहेब, इंजिनियर ठाकूर रावसाहेब तसेच सहसंपादक शंकर गायकवाड यांच्या पाठपुराव्याचे स्वागत व कौतुक केले आहे. मात्र ही दुरुस्ती तात्पुरती असल्याने पुलाचे अपूर्ण काम आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा पाहत राहा. वृत्तरत्न नव. नमस्कार मित्रांनो, आपण गेल्या 15 दिवसापूर्वी या रस्त्याची बातमी लावली होती की या ठिकाणी खूप मोठा खड्डा होता. वृत्तरत्न नव महाराष्ट्राच्या चॅनलच्या वतीने आज या रस्त्याचं खड्डा हा भरण्याचे चालक आहेत आमचे मित्र, तर त्यांना विचारू का आपल्या वाहनांना जो त्रास होता तो बऱ्यापैकी काही होईना, थोडासा कमी झाल्यासारखा वाटतंय का? हो, कमी झाल्यासारखा वाटतो, पण रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ती जरा क्लिअर केली तर साहेब चांगलं बरोबर. त्याच्याकडेही वृत्तरत्न नव महाराष्ट्र होते, परंतु आज या खड्ड्याविषयी का या तुमच्या या रिक्षा खड्ड्यामध्ये जास्ती गुंतायची किंवा बाईकवाल्यांना त्रास होत होता, तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? काम आम्ही केलेल्या जे काम आहे ते आपल्याला पडतंय का? हे काम पडतंय आम्हाला, असंच आम्हाला सहकार करीत राहा. नाहीपेक्षा बरा वाटतंय, पण ते असं सहकार करत राहिलं चांगलं आमच्या रोडवर लक्ष केलं तर आम्हाला बरा वाटत. नाही हो खड्डा आता ज्यापेक्षा कसा वाटतं तुम्हाला? मागा नाहीपेक्षा बरा वाटतो. पाणी निघलाय इथून, तुम्ही ह्या पण केलाय, भरलाय पण चर काढलाय, त्याच्यामुळे बरं वाटतंय. आता कारण पाणी नाही, रस्त्या गाड्यांचा आला, माणसांचा आला, त्रास नाही. या आपल्या कांडरगावचे रहिवासी आहेत आणि आपण पाहिलं की गेल्या किती दिवसापासून इथे बाईक असेल, आपल्या जिबा असतील, जायला यायला लोकांना त्रास होता. तर आज गेल्या 2 वर्षापासून हा पेर इथं पडला होता. पण वृत्तरत्न नव महाराष्ट्राच्या वतीने वृत्तरत्नाचे मुख्य संपादक सागर रोकडे, संपादक भालेराव साहेब आणि स्वतः मी सहसंपादक आम्ही सातत्याने या कामाचा पाठपुरावा करून आज येणाऱ्या आपला गणेश उत्सव आहे, या गणेश उत्सवाच्या माध्यमातून आज येणाऱ्या लोकांना तो त्रास होऊ नये म्हणून हा आम्ही छोटासा प्रयत्न केलाय. आणि तेही तुम्ही सुद्धा गावकरी आम्हाला ती साथ देता, याबद्दल तुमच्याही मनापासून आम्ही हे व्यक्त करतो. मी गेले 6 महिने रिक्षा चालवतो. इथून जाताना येताना खरड्याचा भयंकर त्रास होत होता. त्याच्यामुळं तुमच्या चॅनलच्या वतीने हा खरडा भरण्यात आलेला आहे. आता थोडासा त्रास कमी होईल